जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का, रहना 2 दिन का, रहना 2 दिन का। इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का, क्यों वृथा करे गुमान मूर्ख इस धन और जोबन का। ना ही भरोसा पल का, ना ही भरोसा पल का, यूं ही मर जाएगा, यूं ही मर जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। क्या लेके आया जगत में, क्या लेके आया जगत में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा। 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला। बनारस छोट्या छोट्या गल्ल्यांचं अतिशय सुंदर असं गजबजलेलं शहर आणि कोपऱ्या कोपऱ्यांवर वसलेल्या दुकानांमधील पान थंडाईंचा सर्वत्र पसरलेला सुगंध आणि पावला पावलांवर असणारी शेकडो मंदिरं, दररोज हजारो लोकांना आकर्षित करणारे ते गंगेचे घाट, असं वाटतं ते आपल्याला सतत साथ घालतायत। तर हजारो वर्षांपूर्वी वसलेल्या या सुंदर अशा शहराला बऱ्याच दिवसांपासून भेट देण्याची इच्छा आज माझी पूर्ण झाली। तर चला तर पाहूया हे सुंदर बनारस शहर आणि थोडक्यात जाणून घेऊया या शहराचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व। हर हर महादेव, जय गंगा मैया, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। तर म्हणजे ज्या गल्ल्या मूवीमध्ये पाहिल्या होत्या बनारसच्या, ज्या सोशल मीडियावर पाहिल्या होत्या, आज तिथून जातोय ना तर एकदम असा उत्साह वाढलाय की काय नवीन बघायला मिळणार आहे। जबरदस्त। आणि बनारसची होळी ना एक नंबर, जगात भारी बनारसची होळी, क्या बात। गल्ल्या गल्ल्या जम भारी वाटते यार, म्हणजे कधी असा एक्सपिरियन्स केलेला नाही ना, तर आपल्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा दाखवतो। ओके, सो ह्या विटा आणि ह्या विटांमध्ये फरक आहे। ह्या विटा ह्या आपण इंडियन स्टाईल मध्ये डेव्हलप केलेल्या, 21व्या शतकातल्या विटा आहेत। त्याच्या अगोदर ब्रिटिशर्स जेव्हा होते तेव्हा हे कन्स्ट्रक्शन होतं त्यांच्या विटांचं। बरोबर। ह्या जुन्या विटा म्हणजे जवळपास आज नाही म्हटलं तरी 100 वर्षापूर्वीच्या ह्या विटा असतील। आणि ह्या विटा आपल्याला गडांवर सुद्धा पाहायला मिळतात, बांधकाम केलेलं बांधकाम। हा, म्हणजे 150-200 वर्ष तरी सहज पकडून चल। बरोबर। तर फिरताना ना अशा काहीशा छोट्या गोष्टींची माहिती सुद्धा घेत घेत आपण चाललोय। तर म्हणजे इथून जात असताना एक भग्नावशेष मधलं एक मंदिर दिसले। आता काय आहे काय नाही आहे माहिती नाही, पण अगदी सुंदर बघा, त्याच्या विटा कोसळलेल्या आहेत, मंदिर कोसळलेलं आहे। कमीत कमी 40-40 लाखाचे सिमेंट घेतो। तर असं आपण फिरत असताना ना असल्या गोष्टींवर नजर टाकायची तर जाम भारी वाटते। आणि खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन आहे आणि बऱ्याच वर्षांपूर्वीचं असणार, कारण त्यांच्या विटा ज्या आहेत ना त्या इंग्रजांच्या काळात, म्हणजे जसं आपण रायगडावर बघितलेलं आहे। आणि याचा जो घुमटसुद्धा आहे ना तो सुद्धा बारक्या विटांनी बनवलेला आहे, म्हणजे आता कसं आपलं बांधकाम आहे तसं नाही, हे वेगळं प्रकारचं बांधकाम आहे। आणि नंतर त्याला मस्त असा आकार दिलेला आहे, पण पडलेलं आहे भग्नावशेष। हे बघा, चालता चालता आणखी एक मंदिर दिसले इथे। जय श्री शंभो, जय महाकाल, जय सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना। तर जय श्री महाकाल आणि हर हर गंगे आणि काशी विश्वनाथ महाराज की जय। तर मंडळी, प्रयागराजनंतर मी आलेलो आहे वाराणसीमधल्या काशीमध्ये, बनारसमध्ये। आणि माझ्या मागे पाहू शकता सुंदर असा गंगेचा दशाश्वमेध घाटाजवळचा नजारा। आणि आता मी आहे दशाश्वमेध घाटाजवळ आणि इथे टोटल 84 घाट आहेत आणि हे 84 घाट आपल्याला या व्हिडिओमार्फत
जितके होतील तिथे एक्सप्लोअर करायचे आहेत आणि काशी विश्वनाथाचं दर्शनसुद्धा करायचं आहे. तसेच मणिकर्णिका घाट, जो घाट मला खूप इच्छा होती पाहण्याची या डोळ्यांनी, तर याची देही याची डोळा, तो मणिकर्णिका घाटसुद्धा आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत, तुम्हालासुद्धा दाखवणार आहोत. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 7व्या क्रमांकावर असलेलं हे वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदिर, आज तिथे या महादेवाला नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे. तर आपला पुढचा प्रवास असाच एक एक पाऊल वरच्या दिशेने व्हावा, हीच या महाकालचरणी प्रार्थना. तर करूया महादेवाचं नामस्मरण. आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हर हर महादेव, हर हर गंगे, जय श्री महाकाल. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असणाऱ्या बनारसला वाराणसी, विश्वनाथ नगरी, मुक्ती नगरी आणि काशी या नावाने ओळखले जाते. विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ, म्हणजेच आपले श्री शंभू महादेव, आणि मुक्तीनाथ म्हणजे जेथे मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते. असं मानलं जातं की ज्याचा मृत्यू किंवा शेवट येथे होतो ना, तो व्यक्ती या संसारिक जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन जातो. याशिवाय या नगरीला घाट नगरी सुद्धा म्हटले जाते, कारण येथे तब्बल 84 घाट आहेत आणि यांपैकी बरेच असे घाट आपल्या मराठ्यांनी बांधलेले आहेत. काशी विश्वनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 7व्या क्रमांकाचं मंदिर असून औरंगजेबाच्या शासनकाळामध्ये त्याने हे संपूर्ण काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण तोडफोड करून टाकली. 1969 मध्ये औरंगजेबाने या मंदिराचा एक भाग तोडून येथे ज्ञानवापी मस्जिद उभारलं आणि इसवी सन 1700 मध्ये मराठ्यांनी या काशी शहराच्या पुनर्निर्माणासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर 1780 मध्ये मराठ्यांची महाराणी श्रीमती अहिल्याबाई होळकर यांनी या काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्निर्मिती केली. तर माझ्या मागे दशाश्वमेध घाटाच्या पुढे ना, इथे गंगेची आरती होते. ती संपूर्ण जागा आहे आणि त्याची आता सफाई केली जाते. तरी संपूर्ण सफाई होते आणि या लाकडांच्या प्लायच्या बेसवर ही सगळी आरती इकडे केली जाते. पण आता गर्दीमुळे ना अजून 15-20 दिवस आरती बंद आहे. हर हर गंगे. एक ना टाइम दीजिए देना सबको. तर मणिकर्णिका घाटावर कुल्हड़ लस्सी क्या बात आहे. आणि इथला नजारा पाहिला ना यार, शब्द नाही, नंतर सांगतो. सुपर. तर म्हणजे आता मी मणिकर्णिका घाटाच्या इथे, आणि मणिकर्णिका घाटावर ना प्रत्येक क्षणाला मिनटाला इथे प्रेतं जळत असतात. तर त्याच्यासाठी आता अशा एरियामध्ये की जिकडे संपूर्ण लाकूड आहे. तर हा बघा, हा संपूर्ण लाकूड घाटावरच नेतात. हा संपूर्ण लाकूड इथे वजन केला जातो आणि हा घाटावर नेतात आहे. तर सरकारतर्फे असेल काही नियोजन की काही सवलती असतील.
मस्त असं घाट वगैरे फिरून झालं आहे, तर भूक लागली आहे, तर इथे आपण कचोरी चाट खातो आहे. तर गरमागरम, तर अशी आहे कचोरी चाट. कशी आहे? चांगली आहे ना? चला एन्जॉय कचोरी चाट. तर म्हणजे आता रात्रीचे 12 वाजलेत आणि दिवसा काय दर्शन मिळालं नाही. तर आता मी विचार केला रात्री दर्शन करूया. 1 वाजता मंदिर बंद होतं, 12:30ला महादेवाची शयन आरती होते, तर तोपर्यंत बघूया दर्शन होतं काय. तर दिवसासुद्धा आम्ही याच रस्त्याने गेलो होतो, परंतु लोक 8-8, 10-10 तास उभी होती लाईनमध्ये. तर आता त्याच रस्त्याला आता कोणी नाही आहे आणि आम्ही किती फटाफट चालतोय. हा 12:30च्या आत पोहोचलं पाहिजे, आपण पोचलं पाहिजे. 12:30च्या आत जर पोहोचलो नाही, म्हणजे 12:31ला पोहोचलो तरी आपल्याला परत यावं लागेल. तसा विचार नाही करायचा. भोले बाबाने बुलाया है तो दर्शन तो देंगे. पण माझं एवढंच मत आहे की गजबजलेलं घाट आता नाही आहे. सकाळचं आणि आताचं घाट वेगळा डिफरन्स आहे. भोले बाबाचं दर्शन करूया. जय बाबा बम बम भोले, हर हर महादेव. ते म्हणतात ना, नशिबात जे लिहिलंय तेच घडतं आणि नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. तर अगदी तसंच काहीसं आमच्या बाबतीत सुद्धा घडलं. दिवसभर पायपीट करून आज काही दर्शन मिळत नाही या निराश झालेल्या मनाला शेवटी महादेवानेच आपल्याकडे बोलावलं. तर म्हणजे सुंदर असं दर्शन झालंय आणि मंदिर बंद होता कसा काय जुगाड केलाय. आम्ही इथून आम्हाला आहे ना, इथून पण नाही सोडलं आणि इथून पण नाही सोडलं. सांगितलं की दर्शन लाईन बंद झालेली आहे. तर आम्ही काय केलं, त्या आतमधल्या बॅरिगेडमधून घुसलो, त्या बॅरिगेडमधून वर चढलो, तिथून चढलो आणि तिथे गेलो. कशी पळापळ झाली. लाईफमध्ये कधी केलं आपण असं, पण ऍक्च्युली देवाचं बोलवणंच तसं होतं, ऍडव्हेंचरस. आम्ही काय केलंय आम्ही ते नको सांगूया. तो एक भाग वेगळाच आहे, म्हणजे ऍडव्हेंचरस भाग आहे. देवाने असं बोलवलं ना, एकदम रनिंग मध्ये कसं धावतो, हर्डल्स येतात तसा काहीच झालेलं आहे. प्रूव्ह झालं की देवानी दर्शनासाठी बोलवलं होतं. काही झालं तरी आत गेलो शेवटच्या क्षणी ते पण. आणि आम्हाला शेवटची आरती मिळाली आणि आरती मिळाली आणि स्लो दर्शन झालं. स्लो दर्शन म्हणजे इतरांसारखं बनियन खेच हे खेच धक्का असं काही नाही. आम्ही अलगद गेलो, पाया पडलो, सुपर्ब. आणि मी तर 2 वेळा गेलो. दुसऱ्यांदा रमेश भाऊंना शोधत दुसऱ्या गेटला गेलो, परत तिथून लाईन मध्ये घुसलो. त्याला इधर से जाओ बाहेर जाओगे, परत लाईन मध्ये, परत दर्शन. क्या बात है. जय बोले हर हर महादेव यार, हर हर महादेव. सुंदर. तर म्हणजे माझ्या मागेच आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगा 12 ज्योतिर्लिंगापैकी 7वं ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं मागचं प्रवेशद्वार. इथे मणिकर्णिका घाटापासून हे प्रवेशद्वार आहे आणि आम्हाला इथूनच दर्शन मिळालंय. तर एकंदरीत आता वाजलेले आहेत 1:30 आणि आता आम्ही बाहेर पडलोय. 1 वाजता सगळं मंदिर बंद होतं, तर आम्ही शेवटपर्यंत थांबलो होतो जरा. तर एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता थोडासा रात्रीचा घाट एक्सप्लोर करू. आणि ते दिलेली आहे लेमन टीची ऑर्डर आणि बसलेत, पंगत लागलेली आहे आपली लेमन टी साठी. क्या बात है. और गरम पिये. हर हर महादेव, हर हर महादेव. तर चला मंडळी, आता निघायचं मुंबईसाठी. आणि जी आपली जर्नी होती 1500 किलोमीटर करून आपण प्रयागराजला गेलो, महाकुंभमेळा केला, त्याच्यानंतर वाराणसी आलो, काशीचं दर्शन घेतलं, बनारसमध्ये थोड्या शॉपिंग सुद्धा केली आणि शेवटी भोलेबाबांनी आपल्याला बोलवलंच. इच्छा नव्हती, म्हणजे मनात नव्हतं की माझं दर्शन होईल, कारण सकाळी लोक 12 ते 15 तास लाईनमध्ये उभी होती, 15-15 तास. तर इतक्या लाईनमध्ये उभं राहून आपल्याला राईड सुद्धा करायची होती, एनर्जी ड्रॉप होईल या हिशोबाने आम्ही फक्त घाट फिरलो आणि शॉपिंग केली. पण शेवटी 11 वाजता आमच्या हॉटेलमध्ये एक व्यक्ती आला, त्याने सांगितलं की तुम्ही आत्ता लाईनला जा आणि दर्शन करून घ्या. तर कदाचित भोलेबाबांचा तो आशीर्वाद असेल, त्यांनी बोलवणं पाठवलं असेल, त्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो. आणि रात्री 11:15, 11:30ची, रात्री 12:30, 1:45ची आरती आम्हाला मिळाली. आणि फायनली सगळं जी म्हणतात ट्रॅव्हल जर्नी ती सफल झाली. तर चला भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टेटून राहा. तर हर हर महादेव, हर हर गंगे, नमो पार्वती पते, हर हर महादेव.